नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 50 होय वी हॅव डन 50 50व्या पॉडकास्टमध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, आपण जे प्रेम देत आहात त्याचाच हा परिणाम आहे की आपण 50 पॉडकास्ट यशस्वीरित्या पूर्ण करत आहोत. 1 जानेवारी 2024 आपल्या पॉडकास्टचे पहिले सीझन सुरू झाले होते आणि या वर्षाच्या शेवटी पहिला सीझन आपण पूर्ण करणार आहोत आणि 1 जानेवारी 2025 पासून आठवड्यातून 2 वेळा परंतु कालावधी कमी करून आपण भेटणार आहोत. दर रविवारी 10 ते 12 मिनिटे आपण एका अभंगावर विवेचन करणार आहोत. तर प्रत्येक बुधवारी आपण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बुधभूषणम या ग्रंथाचं क्रमशः वाचन आणि विवेचन आपण करणार आहोत. त्यासाठी आपलं प्रेम असंच राहू द्या, किंबहुना वाढवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा. आपण जेव्हा पॉडकास्ट करण्याचं ठरवलं होतं तेव्हा आपण असे विषय घेणार होतो की जे प्रवाहामध्ये फारसे चर्चित नाहीत आणि आपल्या वर्षभराच्या पॉडकास्टकडे जर आपण नजर टाकली तर आपल्या हे लक्षात येईल की आपण अशाच पद्धतीच्या विषयांचं, घटनांचं आणि व्यक्तींचं विवेचन आपण आपल्या पॉडकास्टमधून केलेला आहे. आजही आपण एक असेच महान संत ज्यांनी जगद्गुरु तुकोबारायांची गाथा पाण्यात बुडण्यापासून वाचवली, एवढं मोठं संचित महाराष्ट्राला नव्हे तर किंबहुना मानव जातीला उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावली असे संताजी जगनाडे महाराज यांच्यावर आज आपण आपले पॉडकास्ट करणार आहोत. त्यांचा कालखंड हा अंदाजे 1624 ते 1688. तुकाराम गाथेचे लेखनिक म्हणून तर ते प्रसिद्ध आहेतच, पण त्यांचे स्वतःचे सुद्धा ग्रंथ प्रसिद्ध आहेत. आज आपण ते जरी जगद्गुरु तुकोबारायांचे लेखनिक असले तरी आज आपला सर्वाधिक भर हा त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्र प्रज्ञेवर आणि त्यांच्या लेखनावर असणार आहे. त्यांचे वडील विठोबा आणि आई मथाबाई हे कुटुंब नावावरूनच आपल्या लक्षात येतं की हे कुटुंब सुद्धा विठ्ठल भक्त होतं. घरामध्ये धार्मिक संस्कार होते. तेली समाजामध्ये त्यांचा जन्म झाला होता. घरात तेलाचा घाणा होता आणि तेलाचा व्यवसाय होता आणि व्यवसाय म्हटलं की काही कौशल्य अंगभूत असतात, किंबहुना ते यावेच लागतात. उदाहरणार्थ हिशोब ठेवणे, आर्थिक व्यवहार पाहणे, देणे घेणे याचं व्यवस्थापन करणे आणि त्यासाठी आवश्यक असलेलं शिक्षण त्यांना प्राप्त झालं होतं. व्यवसाय असल्यामुळं घरची आर्थिक परिस्थितीही त्यांची चांगली होती. कुठलीही कमतरता नाही. भजनाला जाण्याची उपजत आवड आणि घरातून प्रोत्साहन यामुळे त्यांचा भक्तिभाव अजूनच जास्त फुलत गेला. ते भक्तीमध्ये एवढे लीन झाले की जगद्गुरु तुकोबारायांच्या आवडत्या 14 टाळकऱ्यांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश झाला आणि ते जगद्गुरु तुकोबारायांचे आवडते वारकरी बनले. विवाह प्रथेप्रमाणे लवकरच म्हणजे 12व्या वर्षी जमुनाबाई यांच्याशी झाला, परंतु संसारापेक्षा त्यांचं मन हे अध्यात्माकडे जास्त वळलेलं होतं. जगद्गुरु तुकोबारायांच्या भेटीचा परिणाम असा झाला की त्यांच्याही लक्षात आलं की जगद्गुरु तुकोबारायांप्रमाणेच संसार करूनही परमार्थ करता येतो. परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची आवश्यकता नाही. वारकरी संप्रदायाचं हे वैशिष्ट्य आहे की देवभोळेपणा मनामध्ये न धरता वास्तव परिस्थिती स्वीकारून आपण आपला उद्योग, व्यवसाय, धंदा पूर्ण करून आपल्याला ईश्वराची प्राप्ती करता येते. त्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं सगळ्यात मोठं काम म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं पुनर्लेखन. जी गाथा इंद्रायणीमध्ये बुडवून टाकली होती त्या गाथेतले बरेचसे अभंग त्यांना स्वतःला मुखोद्गत होते, पाठ होते. त्यासोबतच त्यांना जगद्गुरु तुकोबारायांचे भक्तही माहिती होते की ज्यांना हे अभंग पाठ आहे. त्यांनी या सगळ्या लोकांना एकत्रित केलं आणि पुन्हा एकदा गाथा लिहून काढली आणि लौकिक अर्थाने अशा पद्धतीने इंद्रायणीमध्ये बुडवलेली गाथा ही तरली. लोकांच्या ओठावर असलेले गाथेतील अभंग लिहून काढले गेले आणि पुन्हा एकदा गाथा सामान्यांसाठी उपलब्ध झाली आणि ही गाथा उपलब्ध करण्यामध्ये संताजी महाराजांचं योगदान फार मोठं आहे. त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांकडून असा शब्द घेतला होता की जेव्हा त्यांचा मृत्यू होईल, जेव्हा ते इहलौकीची यात्रा संपवतील, तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय हे त्यांच्या अंत्यसंस्कारामध्ये काही ना काहीतरी योगदान देतील, त्यांच्या शरीरावर माती लोटतील. परंतु दुर्दैव असं झालं की त्यांच्या अगोदरच
जगद्गुरु तुकोबारायांनी इहलोकीची यात्रा संपवली. आता हा दिलेला शब्द तुकोबाराय कसा पूर्ण करणार अशी आख्यायिका सांगितली जाते की त्यांचे अंत्यसंस्कार करताना कितीही प्रयत्न केला तरी त्यांचं शरीर हे आत गाडलं जात नव्हतं. आणि मग असं म्हणतात की जगद्गुरु तुकोबाराय हे त्यांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आले आणि 3 मूठ माती त्यांनी त्यांच्या शरीरावर लोटली आणि मगच त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण झाली. असा एक अभंगही आहे. त्यामध्ये महाराज लिहितात की चारिता गोधन माझे गुंतले वचन, आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे, 3 मुष्ठी मृतिका देख तेव्हा लोपविले मुख, आलो म्हणजे तुका संतू न्यावया विष्णू लोका. महाराज म्हणतात की गोधन चारता चारता म्हणजे शेतामध्ये गाई वगैरे चारता चारता मी माझ्या संतूला एक वचन दिलं होतं आणि मग त्या वचनामुळं मी वैकुंठामध्ये गेल्यानंतर सुद्धा मला यावं लागलं आणि त्यासाठी माझं येणं झालं. आणि आल्यानंतर मी 3 मूठ माती ही त्याच्या मुखावर लोटली आणि मगच त्याचं मुख लोपलं गेलं. आणि म्हणूनच माझ्या प्रिय संतूला वैकुंठाला नेण्यासाठी मी आलो आणि मला त्याच्या भक्तीमुळे यावं लागलं, अशी आख्यायिका त्यांच्याबद्दल सांगितली जाते. अर्थात त्यांना संताजी महाराज, संतू तेली, संतू या नावानेही त्या काळातील लोक बोलत असत. संत जगनाडे महाराज यांच्याबद्दल बाळबाबा मोरे यांनी काय म्हटलंय, संताजी तेली बहुप्रेमळ, अभंग लिहित बसे जवळ, धन्य धन्य त्याचे सबळ, सांग सर्व काळ तुकयाचा. गोपाळबाबा महाराज लिहितात की संताजी तेली हा अतिशय प्रेमळ होता आणि मग तो तुकोबारायांचे अभंग लिहित त्यांच्या शेजारीच जवळच बसायचा आणि मग त्यामुळे त्याचं हे बळ, त्याचं हे शुद्धतेचं बळ हे खूप मोठं झालं आणि नेहमी आयुष्यभर त्यानं तुकयाची कथा, जगद्गुरु तुकोबारायांची कथा सगळ्यांना सांगितली, असं त्यांच्याबद्दल गोपाळबाबा महाराज लिहितात. त्यांनी स्वतः जे लेखन केलेलं आहे त्यामध्ये तेलसिंधू, शंकर दीपिका, योगाची वाट, निर्गुणाचा अशा नावाचे त्यांचे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. तेलसिंधूमध्ये त्यांनी व्यवसायाची माहिती दिलेली आहे. त्यातील रूपके, उपमा, अलंकार यांचं चित्रण त्यांनी या तेलसिंधूमध्ये केलेलं आहे. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आमोचा तो घाना त्रिगुण तिळाचा, नंदी जोडी याला मन पवनाचा, भक्ती हो बावाची लाट टाकी येली, शांती शिळा ठेवली विवेकावर. आमचा हा जो घाना आहे, घाना म्हणजे तेल काढण्याचं यंत्र, हे तेल काढण्याचं यंत्र कसं आहे, त्रिगुण तिळाचा आहे आणि 3 गुणांचा, रजसत्व तम या 3 गुणांचा हा आमचा घाना आहे. हे 3 गुण आम्ही याच्यामध्ये घालतो आणि हा घाना फिरवण्यासाठी जो नंदी आहे, जो बैल आम्ही जोडलेला आहे, हा नंदी कशाचा आहे, मनपवनाचा म्हणजे मनाचा नंदी जोडून हे 3 गुण आम्ही त्या घाण्यामध्ये घातलेले आहेत. आणि त्यातून काय झालेलं आहे, भक्तिभावाची लाट टाकी आली, म्हणजे आतमध्ये जो माल टाकला जातो त्याला लाट म्हटलं जातं. घाण्यामध्ये 1 टोपलं, 2 टोपले तीळ असेल, कारळा असेल, ज्याच्यापासून तेल काढलं जातं, हे घाण्यामध्ये टाकलं जातं. तसं महाराज म्हणतात की ही लाट जी आहे ही आम्ही कशाची टाकली आहे, भक्तिभावाची लाट टाकली आहे आणि त्यावर शांती शिळा ठेवली आहे, म्हणजे ते उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर शांती शिळा ठेवली आहे. आणि ती कशावर ठेवलेली आहे, विवेकावरी. अशा प्रकारे त्यांचं जे दैनंदिन जीवनाचं काम आहे, या कामाचा संबंध त्यांनी भक्तीशी जोडलेला आहे आणि कशा पद्धतीनं आपण विरक्ततेकडे जाऊ शकतो आणि मोक्षाची प्राप्ती करू शकतो हे त्यांच्या या लेखनातून आपल्या लक्षात येतं. त्यांच्याप्रमाणेच संत नरहरी सोनार असतील, संत सावतामाळे असतील किंवा संत सैन्या नाभी असतील, या 3ही बहुजन समाजातल्या संतांनी आपला जो काही व्यवसाय आहे, हा व्यवसाय आणि भक्ती यांचा मेळ जोडून त्यांचा रूपक, उपमा अशा स्वरूपामध्ये व्यवसायाचा उपयोग करून लोकांना भक्ती कशी साधी, सोपी, सरळ आहे आणि कशा पद्धतीने केली जाऊ शकते हे पटवून दिलेलं आपल्याला दिसून येते. त्यांचा जन्म आणि समाधीचं ठिकाण एकच आहे, ते म्हणजे सुदुंबरे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. आणि त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 आणि मृत्यू 18 डिसेंबर 1689 आहे असं सांगितलं जातं. मात्र याबाबत कुठलेही कोणाचेही एकमत झालेले दिसून येत नाही. तर चला आपण त्यांच्या काही अभंगांची चर्चा करूया. त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं की अतिशय साधी, सोपी, रसाळ भाषा आणि थेट हृदयाला भिडणारं तत्वज्ञान त्यांनी त्यांच्या अभंगातून आपल्याला दिलेलं दिसून येतं.
त्यांचे अभंग समजून घेण्यासाठी कुठल्याही निरूपणकाराची आवश्यकता नाही. साधा कोणीही वारकरी ज्याला सामान्य ज्ञान आहे तोही त्यांचे अभंग अतिशय सहजपणे समजून घेऊ शकतो. जगद्गुरु तुकोबारायांचा त्यांना सर्वाधिक सहवास लाभला. असं म्हणतात की मोठ्या झाडाखाली छोटी झाडे किंवा रोपे वाढत नाहीत, कारण ते मोठ्या झाडांच्या सावलीखाली कोमेजून जातात. मात्र जगद्गुरु तुकोबाराय एक असा मोठा वटवृक्ष होता की ज्याने स्वतः तर आभाळभर उंची गाठलीच, परंतु जे कोणी त्यांच्या सहवासामध्ये आले, संपर्कामध्ये आले, त्या सर्वांना त्याने ज्ञानाच्या आणि भक्तीच्या दिशेने पुढे नेले. हे जगद्गुरु तुकोबारायांचं वेगळेपण आहे आणि मोठेपण आहे. जगद्गुरु तुकोबाराय असतील, संतश्रेष्ठ नामदेव महाराज असतील, किंवा वारकरी संप्रदायातला हा सर्व संत किंवा वारकरी संप्रदायातील ही सर्व संत मानदियाळी असेल, या सर्वांचं वैशिष्ट्य असं की एकमेका सहाय्य करू अवघेची धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे त्यांनी संपूर्ण समाजाला पुढे नेण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येते. जगद्गुरु तुकोबाराय आणि संताजी महाराज यांचा हलकासा संवाद असलेला हा अभंग आहे. हा अभंग असा आहे. तुझशी ते ब्रह्मज्ञान काही आहे, किंवा भक्ती माय वसे पोटी, काय तुझ्या मागे कोण तुझ सांगे, काय ते अभंग जाणितले, घानाची घेऊनी बैसलासी बुधा, जन्म पाठी मागा का गेला, तुका म्हणे सर्व सांग तू मजला, सांगतो तुझला संतू म्हणे. जगद्गुरु तुकोबाराय संताजींना विचारतात की अरे तुला ब्रह्मज्ञान काही आहे का, तुझ्या पोटामध्ये काही भक्ती वसलेली आहे का, तुझ्या मागं कोण आहे, तू काय अभंग जाणतोस हे तू ओळखून घे. तुझ्यामध्ये फार मोठी प्रज्ञा आहे, क्षमता आहे, ताकद आहे, ईश्वरानं दिलेली बुद्धी तुझ्यामध्ये आहे. आणि काय करून बसलास तू, आयुष्यभर तू घाणाच घेऊन बसलास आणि या घाण्याच्याच भोवती फिरत आहेस. आणि मग महाराज म्हणतात की तू मला सांग तुला काय ज्ञान आहे ते. असा प्रश्न संताजी महाराजांना जगद्गुरु तुकोबाराय विचारतात आणि एक प्रकारे संताजींना सांगतात की तुमच्यामध्ये जी क्षमता आहे, जी ताकद आहे, तुमचा जो अभ्यास आहे, याचा वापर करा आणि ज्ञानाच्या मार्गाकडे चालते व्हा. तुम्ही सातत्यानं जो घाना व्यवसाय पोटपाणी जे करत बसताय ते सोडा आणि भक्तीच्या मार्गाकडे या, असं जगद्गुरु तुकोबाराय हे संताजींना सांगतात. असं संताजी जगनाडे महाराज हे आपल्याला त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून सांगताना आपल्याला दिसून येतात. आता हा घाना जो आहे हा जगनाडे महाराजांच्या संपूर्ण अभंगातलं सर्वात महत्वाचं रूपक आहे. घाना म्हणजे काय, तर ही एक मशीन आहे, हे एक यंत्र आहे. हे यंत्र काय करतं तर तेलबियापासून तेल निर्माण करतं. तसं जीवन सुद्धा हे एक यंत्र आहे. आपण या यंत्रातून जाणार आहोत आणि जसं घाण्यापासून तेलाची प्राप्ती करायची आहे तसं या जीवनात आपल्याला येऊन मोक्षाची प्राप्ती करायची आहे. त्यामुळे या घाण्याचं रूपक वापरून महाराज जीवन आणि परमार्थ याचं अतिशय सुंदर वर्णन करताना आपल्याला दिसून येतात. आणखी एका अभंगामध्ये महाराज म्हणतात की सगुण हा घाना घेऊनी बैसलो, तेली जन्मा आलो घाना घ्याया, नाहीतर तुमची आमची एक जात, कमी नाही त्यात अनुरेणू, संतू म्हणे जाती दोनच त्या आहे, स्त्री आणि पुरुष शोधनीया पाहे. हा घाना सगुण आहे म्हणजे मूर्त आहे. हा घाना घेऊन बसलो. का घाना घेऊन बसलो, कारण मी तेल्याच्या पोटाला आलेलो आहे. तेली या जातीमध्ये माझा जन्म झालेला आहे. मी जर तेल्याच्या जातीमध्ये जन्माला आलो नसतो तर तुमची आणि माझी जात एकच असते, त्यात अनुरेणुका सुद्धा फरक आला नसता. किंबहुना आजही तुमची आणि माझी जात एकच आहे, कारण जगामध्ये जाती दोनच आहेत, एक स्त्री आणि पुरुष, याशिवाय वेगळी कुठलीही जात नाही. आपण सर्व माणसे आहोत आणि सर्व माणसं कसे आहेत तर सारखे आहेत, असा संदेश महाराज या अभंगातून आपल्याला देतात. आणि हे जे महाराज सांगत आहेत ते कदाचित एखाद्या उच्च जातीतल्या ब्राह्मण वर्गातल्या व्यक्तीला जातीभेद कसा चुकीचा आहे हे समजून सांगताना आपल्याला या अभंगातून दिसून येतात. आणखीन एक अतिशय सुंदर अभंग आहे. तो अभंग असा आहे की आमोचा तो घाना त्रिगुण तिळाचा, नंदी जोडी आला मन पवनाचा, भक्ती हो भावाची लाट टाकी येली, शांती शिळा ठेविली विवेकावर, सुबुद्धीची वाढ लावून विवेकास, प्रपंच जोखड खांदी घेती येले, फेरे फिरो दिले जन्मवरी, तेल काढी येले चैतन्य ते, संतू म्हणे मी हे तेल काढी येले, म्हणून नाव दिलं संतू तेली. याच्या 4 ओळीची आपण यापूर्वीही चर्चा केलेली आहे. ती म्हणजे अशी की आमोचा तो घाना त्रिगुण तिळाचा, नंदी जोडी याला मन पवनाचा. आमचा घाना त्रिगुण
तिळाचं आहे. म्हणजे आज जाणार मटेरियल हे तीळ आहे, आज जाणार साहित्य तीळ आहे आणि ती कसलं आहे? त्रिगुण आहे. त्रिगुण म्हणजे रज सत्व तम हे 3 गुण आम्ही आमच्या घाण्यामध्ये घालीत आहोत. आणि हा घाणा ओढण्यासाठी ताकद कुणाची आहे? बैलाची. आणि कोणता बैल आहे, कोणता नंदी आहे? तो मनपवनाचा. म्हणजे मनाची जी ताकद आहे, ही मनाची ताकद ही घाणा ओढण्यासाठी आहे. म्हणजे हे जे 3 गुण आहेत, रज तम सत्व, हे 3ही गुण आहेत. ह्या 3ही गुणांवर नियंत्रण किंवा ह्या 3ही गुणांना कंट्रोल करणारी ताकद म्हणजे काय आहे? मन आहे. अतिशय चपकल दृष्टांत महाराज या ओळीमध्ये आपल्याला देताना दिसून येतात. पुढे महाराज म्हणतात, भक्ती हो भावाची लाट टाकीयली, शांती शिळा ठेविली विवेकावरी. आणि वर जी लाट टाकलेली आहे, म्हणजे घाण्यामध्ये जो माल टाकलेला आहे, हा माल म्हणजे त्याला लाट म्हणतात. आणि ही लाट कशाची टाकलेली आहे? तर भक्ती भावाची लाट आम्ही आतमध्ये टाकलेली आहे. आणि आत टाकलेला भक्तिभाव बाहेर पडू नये म्हणून त्यावर शांतीची शिळा ठेवलेली आहे. एक दगड असा झाकलेला आहे, जो काय करतो की आतला घाण्यातला माल बाहेर येऊ देत नाही. ती शिळा कशाची आहे? तर शांतीची आहे. आम्हाला मनशांती प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या आत घाण्यामध्ये घातलेला जो भक्तिभाव आहे, हा भक्तिभाव आम्ही बाहेर येऊ देत नाही. सुबुद्धीची वड लावून विवेकास, प्रपंच जोखड खांदी घेतलेली. सुबुद्धीची, चांगल्या बुद्धीची ओढ लावून आम्ही विवेक, आमच्या विचाराला चांगल्या बुद्धीची जोड आहे. आमचा विवेक आम्ही ढळू दिलेला नाही. आणि हे सर्व करत आम्ही काय केलेलं आहे? प्रपंचाचं जोखड खांदी घेतलेला आहे. म्हणजे प्रपंचाची जिम्मेदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतलेली आहे. प्रपंचाच्या जिम्मेदारीपासून आम्ही दूर पळून जात नाही. आणि मग सुबुद्धीमुळे, चांगल्या बुद्धीमुळे, विवेकाच्या जोडीमुळे आणि प्रपंचही सोबत असल्यामुळे फेरे फिरो दिले जन्मवरी, तेल काढिले चैतन्य ते. आणि मग असे फेरे आम्ही आसपास दिले, कारण पूर्वी बैलानं घाणा चालायचा, त्यामुळे असे गोल 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 फेरे बैलाला मारावे लागायचे. आणि संताजींचा मनरूपी बैल असा फेरे मारतो 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 आणि जन्मावरी फेरे मारून मारून काय काढतो? आम्ही तेल काढतो. आणि हे तेल कशाचं आहे? तर चैतन्य रूपी तेल आहे. साधारण धान्यातून निघतं ते आपलं खाण्याचं तेल. आणि ह्यांच्या आतमध्ये टाकलेल्या भावभक्तीचा, त्रिगुण तिळाचा, वर विवेकाची शिळा ठेवून, सुबुद्धीची वड लावून, प्रपंचाचं जोखड खांद्यावर घेऊन, एवढ्या सगळ्या भानगडी करून हा जो घाणा तेल काढतो, हे तेल कशाचं आहे? चैतन्याचं आहे. चैतन्य म्हणजेच काय आहे? हे जीवनाचा अंतिम आनंद देणारं, जीवनाचा सर्वोच्च आनंद देणारा जो घटक आहे, तो म्हणजे हे चैतन्य आहे. आणि आम्ही काय केलेलं आहे? याच्यातून चैतन्य काढलेलं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की संतू म्हणे, मी हे तेल काढिले, म्हणून हे नाव दिलं संतू तेली. हे तेल मी काढलं, त्यामुळेच मी काय दिलेलं आहे? संतू तेली हे नाव दिलेलं आहे. महाराज आपल्या दैनंदिन व्यवसायातलं रूपक वापरून या ठिकाणी मोक्षाचा मार्ग कसा सुकर आहे हे सर्वसामान्य माणसाला समजेल अशा साध्या सोप्या भाषेत सांगताना आपल्याला दिसून येतात. अशाच प्रकारचा अभंग संत सेना महाराज यांचा सुद्धा आहे. तेही अशाच उपमा देतात. ते लिहितात की आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आईना दाऊ, वैराग्य चिमटा हलवू, उदक शांती डोई घोळू, अहंकाराची शेंडी फिरू, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू, चौवर्णा देऊन हात, सेना राहिला निवांत. आम्ही वारिक आहोत आणि हजामत आम्ही बारीक करतो. विवेक दर्पण आईना दाऊ, आमचा आईना कशाचा आहे? विवेकाचा आहे. आणि विवेकाचा आईना दाखवून आम्ही काय करतो? वैराग्याचा, म्हणजे या जीवनामध्ये वैराग्य जे आहे, ह्या वैराग्याचा चिमटा आम्ही हलवू. उदक शांती डोई घोळू, उदक म्हणजे पाणी, कशाची? शांतीचं पाणी, मन शांत ठेवण्याचं जे पाणी आहे ते आम्ही तुमच्या डोक्यावर घोळू. म्हणजेच आम्ही तुम्हाला काय देणार आहोत? शांती देणार आहोत. आणि अहंकाराची शेंडी पिळू, तुमच्यामध्ये जो अहंकार आहे तो अहंकार आम्ही काय करणार आहोत? पिळून काढणार आहोत. आणि मग सगळ्यात शेवटी महाराज सांगतात की भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू. भावार्थ जो आहे त्याच्या बगला झाडू, म्हणजे ईश्वर भक्तीमधला जो भाव आहे त्या भावाच्या बगला झाडू, म्हणजे तुमचा भाव आम्ही फ्रेश करू. आणि काम क्रोध नखे काढू, आणि काम क्रोध रूपी तुमचे वाढलेले नख आम्ही काढू. आणि अशा पद्धतीने चौवर्णा देऊन हात, 4 वर्णांना, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र या सर्वांना आम्ही काय करू? हात देऊ, मदत करू. आणि जेव्हा आम्ही सर्वांना मदत करू तेव्हाच आम्ही काय होऊ? निवांत राहू. असं सेना महाराज त्यांच्या अभंगातून
आपल्याला सांगतात. या ठिकाणी सेना महाराज आणि संत जगनाडे महाराज या दोघांच्याही अभंगामध्ये आपल्याला साम्य दिसून येतं. ते म्हणजे त्यांच्या दैनंदिन जीवनामधल्या ज्या काही घटना आहेत, त्यांचं जे कार्य आहे, या कार्यामध्येच त्यांनी मोक्ष आणि ईश्वर शोधलेला आपल्याला दिसून येतो. अशाच पद्धतीचा सावतामाळी यांचा सुद्धा अभंग आहे. सावतामाळी महाराज लिहितात की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा. सावता महाराज म्हणतात कांदा मुळा भाजी हीच माझी काय आहे, विठाबाई आहे, मला पंढरपूरला जाण्याची गरज नाही. लसूण मिरची कोथिंबिरी आणि लसूण मिरची कोथिंबिरी हेच काय आहे, माझा हरी आहे, हाच माझा हरी आहे. आणि मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. मोठ आहे, नाडा आहे, विहीर आहे, दोरी आहे, हे माझं दैनंदिन जीवनात लागणारं माझं हे जे साहित्य आहे, या साहित्यानंच काय केलेलं आहे, माझी अवघी पंढरी व्यापून टाकलेली आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. आणि सावता महाराज म्हणतात की अशा पद्धतीचा मी माझा मळा केलेला आहे आणि विठ्ठलासाठी काय केलेला आहे, मी माझा गळा गोविला आहे, असं महाराज त्यांच्या या अभंगातून आपल्याला सांगतात. हे दोन अभंग आपण एवढ्यासाठी चर्चेला घेतले की यांच्या माध्यमातून आपल्याला सावतामाळी महाराज, संत सेना महाराज आणि संत जगनाडे महाराज यांच्या लेखनातील साम्यता, समानता आपल्या लक्षात येईल. त्यानंतर संत नरहरी सोनार असतील, संत चोखामेळा असतील, यांच्याही लेखनामध्ये अशाच पद्धतीची समानता असलेली आपल्याला दिसून येते. एका बाजूला हा साधेपणा आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानाची आणि मोक्ष मार्गाची गूढ शिकवण महाराजांच्या अभंगातून आपल्याला दिलेली दिसून येते. आपलं जीवन सुखी करण्यासाठी आपण आपले जे षडरिपू आहेत, ह्या षडरिपूंवर मात केली पाहिजे हे सांगतात आणि हे सांगणारा हा अभंग आहे. आशा मनशा तृषा माया पाचरी चारी आणून, दुर्गतीचा खिल त्यामधील दिला ठोकून, त्याच्या योगे चारी पाचरी आल्या आवळून, सरकायासी जागा नाही मुळापासून, संतू म्हणे ह्या घाण्याच्या पाचरी, जग भुलव्या नारी खऱ्याच ह्या. महाराज या अभंगात सांगतात की आशा, मनशा, तृष्णा, माया या सगळ्या काय आहेत, चार पाचरी आहेत. ज्या पद्धतीनं घाण्याला चार पाचरी मारलेल्या असतात, त्याच पद्धतीच्या या चार पाचरी आहेत. आणि त्यामध्ये काय केलेलं आहे, ज्याला कुणाला या भावनांची बाधा होते त्याची काय होते, दुर्गती होते. या ठिकाणी बुद्धाचं तत्वज्ञान सुद्धा आपल्याला दिसून येतं. ते म्हणजे सर्व दुःखांचं मूळ काय आहे, तर आशा आहे. त्याच पद्धतीनं महाराज इथं सांगतात की आशा, मनशा हे जवळपास समान अर्थाचे शब्द आहेत. तृष्णा, माया या सगळ्या चारी पाचरीची बाधा ज्याला होती त्याला दुर्गती येते. म्हणजेच त्याच्यामध्ये काय होतं, दुर्गतीचा खिळा त्याच्यामध्ये ठोकून जातो. आणि मग काय करायला पाहिजे, त्याच्या योगे चारी पाचरी आल्या आवळून, सरकायासी जागा नाही मुळापासून. आणि मग जेव्हा असं होतं तेव्हा या चारी पाचरी आवळून येतात आणि मग तुम्हाला सरकायला जागा राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात की संतू म्हणे ह्या घाण्याच्या पाचरी. आणि संतू महाराज म्हणतात की या ज्या घाण्याच्या पाचरी आहेत ह्या कशा आहेत, जगभुलव्या नारी खऱ्याच ह्या. या जगभुलव्या, ज्याप्रमाणे लोकांना नादाला लावणाऱ्या स्त्रिया असतात, बहुरंगी बाया त्यांना म्हणतात, तर अशा ज्या माणसाला, सामान्य माणसाला नादाला लावणाऱ्या स्त्रिया असतात, अशा स्त्रियांसारख्याच काय आहेत, या चार पाचरी आहेत. आणि या चार पाचरी आपण काय केल्या पाहिजेत, ठोकून ठेवल्या पाहिजेत. त्यांना संधी देता कामा नये. आणि जर त्यांना संधी दिली तर आपला विनाश ठरलेला आहे. मग महाराज पुढे सांगतात, भुलविले ह्याने भस्मासुर दैत्याशी आणिक नारदाशी त्याच रीती, ब्रह्मदेवा आणि विश्वाही मित्राशी, तसेच भुलविले इंद्रा आणि चंद्राशी, संतू म्हणे अशा या घाण्याच्या पाचरी काढाव्या वेगशी देहातून. महाराज म्हणतात की ह्या पाचरीनं माणसं तर सोडा, तर भस्मासुरासारख्या दैत्याला भुलविलं, नारदाला भुलविलं, ब्रह्मदेवाला भुलविलं, विश्वामित्राला भुलवलं. भस्मासुराला एका सुंदर मोहिनीचं रूप घेऊन विष्णू आले आणि त्यालाच भस्म करून टाकलं. नारदाच्या जीवनामध्ये तसंच घडलं. विश्वामित्राला मेनकेनं भुलवलं, इंद्राला भुलवलं, चंद्राला भुलवलं. आणि त्यामुळे या सगळ्या ज्या पाचरी आहेत, ह्या पाचरीसमोर आपण फार काही ताकदवान व्यक्ती नाहीत बाबांनो. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, या पाचरी शरीरातून काढून टाकून दिल्या पाहिजेत. म्हणजेच ह्या जे चार तृष्णा, माया, मनशा हे जे आहे हे आपल्या मनातून, आपल्या शरीरातून काढून टाकलं पाहिजे. तरच आपलं जीवन चांगलं यशस्वी होऊ शकेल. महाराज आणखीन एक उदाहरण देतात, ते म्हणजे हरिश्चंद्र राजाने पाचरी ओळखिल्या, हाकलून दिल्या घरातून, अशा ह्या पाचरी ओळखिल्या कोणी, गोरोबानी आणि तुकारामजीनी. संतू म्हणे माझ्या घाण्याच्या पाचरी,
सद्गुरू वाचूनी ओळखिना कोणी. आणि महाराज फक्त नकारात्मक नाही ते एक सकारात्मक उदाहरणही या ठिकाणी आपल्याला देतात. ते सांगतात की कुणी ओळखून या पाचरी बाहेर काढून फेकून दिल्या, तर हरिश्चंद्र राजाने या पाचरी ओळखल्या आणि बाहेर फेकून दिल्या. अशाच पाचरी अजून कोणी ओळखल्या? संत गोरोबा काकांनी ओळखल्या आणि जगद्गुरु तुकोबारायांनीही ओळखल्या. म्हणून महाराज म्हणतात की माझ्या घाण्याच्या पाचरी सद्गुरू वाचनी ओळखिना कोणी. आणि मग माझ्या या घाण्याच्या पाचरी आहेत, ह्या पाचरी सद्गुरू शिवाय दुसरं कोणीही ओळखू शकत नाही किंवा ओळखू शकलेलं नाही. अशा पद्धतीनं महाराज दोन्ही प्रकारची उदाहरणं देऊन आपल्याला समजून सांगतात की कशा पद्धतीनं या पाचरी हे जे षडरिपू आहेत किंवा या ज्या आशा इच्छा तृष्णा आहेत या माणसाचं जीवन अपयशी करतात आणि कशा पद्धतीनं आपण बाहेर टाकल्यानंतर यशस्वी होऊ, असे दोन्ही उदाहरणं महाराजांनी या दोन अभंगांमध्ये दिलेले आहे. असंच एक आणखी रूपक म्हणजे खुंटी आहे. खुंटीने प्रताप कोणास दाखविला, दशरथ राजाला आणि नारदाला. दशरथाचा अंत खुंटीनेच केला, नारद तो झाला नारदीच. संतू म्हणे अशी ही खुंटी ती मोलाची, विश्वाच्या तोलाची एकटीच. खुंटीने म्हणजे खुंट म्हणजे मोह. मनाला अनेक गोष्टींची इच्छा होती आणि या इच्छेचे प्रताप जे आहेत ते प्रतापाचे उदाहरण महाराजांनी या ठिकाणी दिलेत. त्यांनी सांगितलं की दशरथ राजाला मोह झाला युद्ध जिंकायचा, त्यामुळे दशरथाचा अंत त्याच्या खुंटीनेच केला. नारदाचा पण अंत झाला आणि मग विश्वाच्या तोलाची जी मोहाची खुंटी आहे, ही मोहाची खुंटी एकमेव आहे, ती खुंटी आपण काय केली पाहिजे? काढून फेकून दिली पाहिजे. अजून एक उदाहरण पुढे महाराज देतात की खुंटीने प्रताप कैकईस दाखविला, वनवासा रामा गेला गादी दिली भरताला. भरताने त्याग केला पादुका समान दिला, दुःख ते होतसे कैकईच्या जीवाला. संतू म्हणे माझ्या घाण्याची ही खुंटी केली तुटातुटी मायलेका. महाराज सांगतात की ही जी मोहाची खुंटी आहे, ह्या मोहाच्या खुंटीने प्रताप कैकेयीला सुद्धा दाखवला. पुत्र मोहासाठी तिने रामाला वनवासाला पाठवलं, परंतु पुत्रानं पण राजगादी स्वीकारली नाही. त्याच्याच पादुका इथे सिंहासनावर ठेवून त्यानं राज्यकारभार केला आणि मग कैकेयीच्या जीवाला दुःख झालं. आपल्या मुलाला राजगादी मिळायची तर राजगादी मिळाली नाही आणि ह्याला वनवासात पाठवण्याचं पातकी आपल्या मस्तकाला लागलं आणि आपला नवराही आपण गमावून बसलो. अशा पद्धतीनं महाराज म्हणतात की ही जी मोहाची खुंटी आहे, ही खुंटी साधीसुधी नाही, माय लेकाची ताटातूट करणारी ही खुंटी आहे. मग अशा या खुंट्या आहेत, या पाचरा आहेत, या पाचरांवर विजय कसा मिळवायचा, या ज्या भावना आहेत या भावनांवर विजय कसा मिळवायचा, तर महाराज एक उदाहरण देतात की मनशांतीची करुणी शिळ, तिजवर बसले माझे कुळ, तीच जन्म मरणाचे मूळ, असे माझे सांगणे समूळ. संतू म्हणे ही शिळ जेथे आहे, तेथे यमपाश उभा आहे. मनशांतीची जेव्हा आपण शिळ करू, एखादा दगड करून मनशांतीची शिळ जेव्हा आपण तयार करू आणि त्यावर आपण आपलं कुळ बसू आणि तिथंच आपलं काय होईल? मग जन्म मरणाचं मूळ असेल. आणि महाराज म्हणतात की मग माझे सांगणे समूळ, आणि माझं तुम्हाला एकच संपूर्ण सांगणं आहे की जिथं ही शिळ आहे तिथं यमपाश उभा आहे. यमाला सुद्धा तिथं उभा राहायला जागा नाही, कुठलाही पाश त्या ठिकाणी तुम्हाला अडवू शकणार नाही, असं महाराज या अभंगातून आपल्याला सांगताना दिसून येतात. मग काय केलं पाहिजे आपण? महाराज सांगतात की क्षमा शांती जया नराची ये देही, दुष्टतया काही करीत नाही. जरीही कोणाशी राग फार आला, तरी तू धरी रे शांती फार. संतू म्हणे शांती ज्याने सोडियेली, तेथे उडी आली यमाजाची. क्षमा शांती ज्या नराच्या शरीरामध्ये आहे, मनामध्ये आहे, नर म्हणजे पुरुष, ज्याच्या मनामध्ये क्षमा आणि शांती आहे, त्याला दुष्ट सुद्धा काही करू शकत नाही. जरी कोणाचा राग आला तरी तू काय कर? शांतीला धर, म्हणजे जरा शांत राहा. जरी ही कोणाशी राग फार आला तरी तू धरी रे शांती फार. राग जरी आला तरी तू शांत राहा. आणि म्हणून महाराज पुढे सांगतात, संतू म्हणे शांती ज्याने सोडियेली, तेथे उडी आली यमाजीची. आणि ज्यानं कोणी शांती सोडली तिथं काय झाली? यमाची उडी त्या ठिकाणी आली, असं महाराज आपल्याला सांगताना दिसून येतात. नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार, रोहिदास चांभार तोची म्हणे. नरहरी सोनार चोखा मेळा म्हणे, आमुची ही म्हणे बिघडविली. संतू तेली म्हणे घाण्याचे जोखड, आहे फार जड जगा माझे. महाराज सांगतात की हे जे संसाराचं जोखड आहे ते आम्हाला नको, मोहाचं जोखड आम्हाला नको. असं कोण म्हणतं? गोरा कुंभार म्हणतो, रोहिदास चांभार म्हणतो, नरहरी सोनार म्हणतो. आणि आमचीही मनं त्यामुळेच बिघडून गेलेले आहेत. आणि त्यामुळं संताजी महाराज म्हणतात की हे जे घाण्याचं जोखड आहे, हे जे संसाराचं जोखड आमच्या मनावर आहे, हे जोखड आम्हाला फार जड झालेलं आहे. आणि या जोखडामुळं आम्हाला काय होत आहे? जगामध्ये जीवन जगण्याला प्रचंड अडचणी निर्माण होत आहे, परमार्थाला आम्हाला अडचण येत आहे. लहानपणी आम्ही शाळेत असताना
एक सुविचार शिकलो होतो, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आम्हाला माहीत नव्हतं की हा विचार कोणाचा आहे आणि आजपर्यंतही माहीत नव्हतं. जेव्हा महाराजांचा अभ्यास करायला लागलो तेव्हा त्यांच्या अभंगामधली ही ओळ आहे आणि मला असं वाटतं की यापुढे जेव्हा जेव्हा आपण हे कुठंतरी पाहू वाचू तेव्हा आपण त्याचं क्रेडिट हे संताजी जगनाडे महाराज यांना दिलं पाहिजे. आणि हे वचन असलेला हा अभंग असा आहे. जन्मोनिया इहे लोकी काय केले, पुष्कळच ते धन मिळविले, अनेक मिळविले वतनवाडी अशी, रांडा आणि पोरा अवघ्याशी, संतो म्हणे तुम्ही मागे ते सरावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. या जन्मात जन्मून या इहलोकामध्ये आपण काय केलं? पुष्कळच धन मिळवलं, भरपूर धन मिळवलं. अजून काय मिळवलं? अनेक मिळवले वतनवाडीशी, रांडा आणि पोरा अवघ्याशी. अजून वतन मिळवलं, अधिकार मिळवला. कुणासाठी? बायका मुलांसाठी. संतू म्हणी तुम्ही मागे ते सरावे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि मग महाराज सांगतात की आता कमवायच्या मार्गातून तुम्ही थोडंसं आता काय करा, मागे सरा, मरावं परी काय करावं, आपण कीर्ती रूपी उरलं पाहिजे. तरच आपल्या ह्या कर्तृत्वाला अर्थ आहे. आणि आपण जर कीर्तिरूपी उरणार नसू तर आपल्या असण्याला आणि नसण्यालाही काही फरक असणार नाही. महाराज त्यांच्या घाण्याचं रूपक घेऊन अजून सांगतात की घेऊन या घाना तेल काढे येले, गिराईक संत मंडळीचे आले, कसे देता तेल सांगावे संताची, तुम्ही काय घेता घेणार तो तुका, संतू म्हणे तेल जो कोणी घेईल, कानी तो फुंकील बाबाजी महाराज. आणि मग महाराज सांगतात की घेऊन या घाना तेल काढे येले, गिराईक संत मंडळीचे आले. घाना घेऊन मी तेल काढलं आणि गिराईक कुणाचं आले? ह्या सर्व संत मंडळीचे आले. मग ही संत मंडळी आम्हाला विचारते की काय भाव देणार तुम्ही तुमचं तेल? मग मी त्यांना सांगितलं तुम्ही काय घेणार? तुमच्यामध्ये हे तेल विकत घेण्याची ताकद नाही. कोण घेणार? घेणार तो एकच. तुम्ही काय घेणार? घेणार तो तुका. घेणार फक्त तुकोबाराय आहेत. आणि म्हणून संतू म्हणे तेल जो कोणी घेईल, कानी तो फुंकील बाबाजी महाराज. कारण जगद्गुरु तुकोबारायांचे गुरु बाबाजी महाराज आहेत. जो कोणी तेल घेईल त्याच्या कानात फुंकर कोण मारेल, म्हणजे त्यांना गुरुमंत्र कोण देईल? तर बाबाजी महाराज देईल. एवढं महागाचं हे आमचं तेल आहे, असं महाराज या अभंगातून आपल्याला सांगताना दिसून येतं. त्यांच्या ज्ञानाची महती सांगणारा एक अभंग असा आहे. धन्य धन्य संतू होशील तू जाण, तुझं लागी ज्ञान फार आहे, व्यर्थ तुझी निंदा करिता ती लोक, मज लागी देख कळवाने, ज्ञानाचा सागर होशील तू योगी, नेनती हे जगी मूढजन, तुका म्हणे बोल अंतरीचे ज्ञान, ऐकता वचन गोड लागे. जगद्गुरु तुकोबारायांच्या संवादापासून आपण सुरुवात केलेली आहे. पहिल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्यांना सांगतात तुमच्यामध्ये क्षमता आहे ती तुम्ही ओळखा, भक्ती मार्गाला या अशी विनंती करतात. आणि या अभंगामध्ये महाराज संताजींना सांगतात की धन्य धन्य संतू होशील तू जाण, तुझं लागी ज्ञान फार आहे. तू धन्य होणार आहे संतू, कारण तुझ्यामध्ये फार मोठं ज्ञान आहे. व्यर्थ तुझी निंदा करिता ती लोक, मज लागी देख कळवाले. लोक विनाकारण तुझी निंदा करतात आणि हे माझ्या सुद्धा आता लक्षात आलेलं आहे. ज्ञानाचा सागर होशील तू योगी, नेनती हे जगी मूढजन. तू कोण होणार आहेस? तर तू ज्ञानाचा सागर होणार आहेस. आणि हे जे लोक आहेत हे मूढ आहेत, हा लोकांना समजत नाही. तुका म्हणे बोल अंतरीचे ज्ञान, ऐकता वचन गोड लागे. असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या अंतराचं त्यांच्या मनातलं हे ज्ञान जेव्हा ते मला सांगतात, माझ्याविषयी त्यांचं मत ते मला सांगतात, तेव्हा मला काय होतं? खूप खूप गोड वाटतं, खूप खूप छान वाटतं. हा जन्म कृतार्थ झाल्यासारखा वाटतो, असं महाराज या अभंगातून आपल्याला सांगताना दिसून येतात. अशा पद्धतीनं अतिशय साध्या सोप्या आणि रसाळ भाषेमध्ये संताजी जगनाडे महाराज यांनी त्यांचं लेखन कार्य केलेलं आहे. तर या आपल्या पॉडकास्टच्या पहिल्या सीझनच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण जगनाडे महाराज यांना वंदन करून या ठिकाणी थांबूया. आपला हा प्रेमाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, आपल्या सुधारणा सुचवा, जेणेकरून आम्हाला अजून चांगले पॉडकास्ट करता येईल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.